सोलापुरातील अक्कलकोट रोड MIDC मधील सेंट्रल इंडस्ट्री नामक एका टॉवेल कारखान्याला जे आहे ती भीषण आग लागल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही आग जी आहे त्या ठिकाणी धुमसत असल्याचं पाहायला मिळतंय आणि धुराचे लोट जे आहेत या संपूर्ण परिसरामध्ये देखील उमटलेले आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय सेंट्रल इंडस्ट्री नामक ह्या कारखान्याला जो आहे टॉवेल कारखाना आणि आज अद्यापही आग जे आहे त्या ठिकाणी धुमसत आहे। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात बचाव कार्य जे आहे ते देखील सुरू आहे, मात्र सातत्याने ही आग जी आहे ती वाढतानाच पाहायला मिळते। खरं तर या सेंट्रल कारखान्यामध्ये टॉवेल निर्मितीचं काम जे आहे त्या ठिकाणी सुरू होतं आणि या टॉवेल निर्मितीच्या कारखान्यातच पहाटे साधारणपणे 3 ते 3:30च्या दरम्यान ही भीषण आग जी आहे या ठिकाणी लागलेली आहे आणि यामध्ये साधारणपणे 3 लोक जे आहेत ते गंभीर जखमी जे आहेत या ठिकाणी झालेले आहेत, तर आणखी 5 ते 6 लोक आतमध्ये अडकल्याची माहिती आहे। खरं तर धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये लहान मुलं जी आहेत ती देखील या ठिकाणी अडकल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते। जवळपास 6 महिन्याचं एक लहान बाळ जे आहे आणि एक लहान मुलगी जी आहे ती देखील या ठिकाणी अडकलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण पाहतोय धुराचे लोट अद्यापही खरं तर गेल्या 2 ते 3 तासांपासून या ठिकाणी हे बचाव कार्य सुरू आहे, मात्र अद्यापही ही आग जी आहे ती धुमसत असल्याचं पाहायला मिळतं। आपण पाहतो मोठ्या प्रमाणात धुराचे लोट जे आहेत या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि जवळपास 3 ते 4 तासांपासून हे बचाव कार्य सुरू आहे, मात्र टॉवेल निर्मिती करणारा हा कारखाना असल्यामुळे ही आग जी आहे ती सातत्याने वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी 4 ते 5 बंब जे आहेत या बंबाद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, मात्र अद्यापही आग धुमसतच आहे। आपण पाहतोय JCB द्वारे आता हे जे बांधकाम आहे हे बांधकाम पाडून या ठिकाणी आत काही लोक अडकल्याची माहिती आहे। 5 ते 6 लोक आत अडकलेले आहेत आणि त्यांना बचाव करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाकडून सुरू आहे। JCB द्वारे हे बांधकाम जे आहे ते पाडलं जात आहे आणि आत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाकडून होते, मात्र आपण पाहतोय अद्यापही आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात धुमसत आहे आणि या बाजूला देखील आपण पाहिलं तर इकडे देखील हे आग जे आहे ते धुमसत आहे। संपूर्ण हा कारखाना जो आहे तो आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याचं आपल्याला चित्र प्राथमिकदृष्ट्या पाहायला मिळते। त्यामुळं अतिशय धक्कादायक बाब जी आहे ती या ठिकाणी समोर आलेली आहे। खरं तर सातत्याने आपण पाहतोय की या अक्कलकोट रोड MIDC मध्ये जे टॉवेलचे कारखाने आहेत या कारखान्यामध्ये सातत्याने या ठिकाणी आग जी आहे ती लागत असते, मात्र ही आग इतकी भयंकर आहे की यामध्ये जवळपास 3 लोक जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत, तर आणखी 5 ते 6 लोक जे आहेत त्या ठिकाणी अडकलेले आहेत। लहान बाळांचा देखील यामध्ये समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळे या आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही आहे, मात्र या ठिकाणी हे बचाव कार्य जे आहे ते पोलीस प्रशासन असेल, अग्निशमन दल असेल, त्याचबरोबरीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या वतीने या ठिकाणी हे बचाव कार्य सुरू आहे आणि यामध्ये आणखी कोणत्या धक्कादायक घटना समोर येतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।